कधी गोल्ड, कधी सिल्वर, कधी टेक स्टॉक्स अचानक वर जातात तर कधी जोरात खाली पण येतात. कधी आपला पोर्टफोलिओ लाल दिसतो तर कधी अचानक हिरवा होतो. सध्या मार्केटमध्ये नेमकं चाललंय तरी काय हे अनेकांना समजत नाहीये. पुढच्या काळात काय होऊ शकते याबद्दलही प्रचंड गोंधळ आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तरपणे डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण खालील मुद्दे समजून घेणार आहोत, जसे गोल्ड आणि सिल्वरच्या किमतीमध्ये इतकी प्रचंड चढ उतार का होत आहे. नंबर 2, यामध्ये चीनची भूमिका नेमकी काय आहे. नंबर 3, अमेरिकन टेक स्टॉक इतके का पडले आहेत. नंबर 4, सध्या ईटीएफचे काय चित्र आहे. आणि नंबर 5, पुढील काळासाठी गुंतवणूकदारांनी कोणती स्ट्रॅटेजी ठेवावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा एका प्रकारचा सेशन आहे. तुम्हाला ग्लोबल न्यूज, कमोडिटी मुवमेंट आणि स्टॉक यांच्या परस्पर संबंध कसा समजून घ्यायचा आणि एक मॅच्युअर इन्व्हेस्टर म्हणून व्हॉलेटाईल सिच्युएशन मध्ये कसं वागायचं हे कळेल. डिस्क्लेमर, हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे. हा व्हिडिओ कोणताही गुंतवणूक सल्ला नाहीये, खरेदी विक्रीची शिफारिश किंवा फायनान्शियल कॉल नाहीये. शेअर मार्केट, कमोडिटी, गोल्ड, सिल्वर, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरची सल्ला जरूर घ्या. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, सिल्वर. सध्या MCX वर सिल्वरच्या प्राइस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना 5.8% ची घसरण आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की सिल्वरने टॉप ते बॉटम जवळपास 46% घसरण दाखवली आहे. हा फार मोठा फॉल आहे. याच कारणांमुळे आम्ही नेहमी सांगतो की सिल्वर अत्यंत व्हॉलेटाईल कमोडिटी आहे. सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करताना 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नंबर 1, लॉंग टर्म ड्युरेशन. आणि इथे लॉंग टर्म म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष नाही, तर किमान 7 ते 10 वर्षे. नंबर 2, पोर्टफोलिओ अलोकेशन. सिल्वर मध्ये तुमच्या एकूण पोर्टफोलिओ मध्ये फार मोठा हिस्सा टाकू नका. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 1 लाख गुंतवण्यासाठी असतील तर सिल्वर मध्ये 20 ते 25 हजार पेक्षा जास्त गुंतवणूक करू नका. कारण सिल्वर जर अशा पद्धतीने अचानक खाली वर जात राहिला तर मानसिक दृष्ट्या झेलणं खूप कठीण असतं. पण लक्षात घ्या, याच सिल्वरने बॉटम पासून पुन्हा 30% पर्यंत रिकव्हरी देखील दिली आहे. आजही तो आपल्या बॉटम पेक्षा जवळपास 12% ने वर आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सिल्वर इज इक्वल टू एक्स्ट्रीम व्हॉलेटिलिटी. म्हणून फोमो मध्ये गुंतवणूक करू नका. नंबर 2, गोल्ड. आता गोल्ड कडे वळूया. गोल्ड टॉप टू बॉटम फॉल जवळपास 24 ते 25% इतकाच होता, म्हणजे सिल्वरच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी. गोल्ड पुन्हा वर गेला तेव्हा सुमारे 18% वाढला. म्हणजे सिल्वर इतकी नेमकी आक्रमक तेजी नाही, पण स्टेबिलिटी जास्त आहे. सध्या गोल्ड आपल्या बॉटम पेक्षा सुमारे 12% वर आहे, पण अजूनही टॉप पेक्षा 15% खाली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्या टॉपच्या वेळी मार्केट खूपच ओव्हरहीट झालं होतं. गोल्ड, सिल्वर, ETF किंवा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर फ्री डिमॅट अकाउंट खोला, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नंबर 3, गोल्ड आणि सिल्वर का पडले याची काही मुख्य कारणे आहेत. नंबर 1, डॉलर इंडेक्स मजबूत झाला म्हणून. 27 जानेवारीला डॉलर इंडेक्स 95.55 होता आणि सध्या तो जवळपास 97.8 आहे, म्हणजे 2.3% ची वाढ. ही खूप मोठी वाढ मानली जाते. जेव्हा डॉलर मजबूत होतं तेव्हा गोल्ड आणि सिल्वरवर दबाव येतो, कारण हे डॉलर मध्ये ट्रेड होतात. नंबर 2, फेडचे हॉकिश सिग्नल. फेड सध्या स्पष्ट सांगताय की इन्फ्लेशन कंट्रोल मध्ये येईपर्यंत रेट कट होणार. रेट कट नसेल तर ट्रेजरी यील्ड जास्त राहते आणि इन्व्हेस्टर गोल्ड आणि सिल्वर ऐवजी ट्रेजरी कडे वळतात. नंबर 3, CME ने मार्जिन वाढवले. CME ग्रुपने सिल्वरवर 4.5% मार्जिन वाढवलं आणि गोल्डवर सुमारे 1% मार्जिन वाढवला. यामुळे रिॲव्हरेज ट्रेडर्सना जबरदस्ती पोझिशन क्लोज करावी लागली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेलिंगचा प्रेशर आला. नंबर 4, जिओपॉलिटिकल टेन्शन कमी होणे. US आणि इराण आणि ओमान मध्ये शांतता चर्चा सुरू झाली आहे. सामान्यतः वाईट बातम्या गोल्डसाठी चांगल्या असतात, पण सध्या ही चांगली बातमी आहे आणि गोल्डसाठी थोडी नकारात्मक सुद्धा आहे. नंबर 4, ETF आणि US टेक स्टॉक्स. गोल्ड आणि सिल्वर ETF सध्या दबावात आहेत. सिल्वर ETF सुमारे 10% खाली, तर टाटा गोल्ड ETF सुमारे 2.5% खाली आहे. आता पाहूया मॅकफॅंग ETF, जो USच्या टॉप 10 टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, जसे टेस्ला, एनव्हिडिया, मेटा, गुगल इत्यादी. डिसेंबर मध्ये याचा प्राइस 175 होता आणि सध्या तो जवळपास 161 वर आहे, म्हणजे 6 ते 7% करेक्शन आला आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे 10 महिन्यात जवळपास 60% रिटर्न सुद्धा दिला. नंबर 5, टेक स्टॉक का पडले. अँथ्रोपिक या कंपनीने क्लाउड नावाचा अत्यंत प्रगत AI टूल लॉन्च केलाय, जे लीगल डॉक्युमेंट ड्राफ्ट करू शकतो, कोड लिहू शकतो, टेस्ट करू शकतो आणि सुधारू शकतो. डेटा एनालिसिस, अकाउंटिंग, रिपोर्टिंग सुद्धा करू शकतो. मल्टी स्टेप वर्कफ्लोज ऑटोमेट करू शकतो. यामुळे सॉफ्टवेअर कंपन्याने IT सर्व्हिसेस कंपन्यांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. याच कारणाने
घटनांमुळे एनव्हीडिया, मेटा, टेस्ला तसेच भारतातील TCS, इन्फोसिस, विप्रो हे स्टॉक्स 5 ते 10% खाली पडले आहेत. नंबर 6, चीनमधील मोठा धोका, डिजिटल गोल्ड क्रायसिस. चीनमध्ये 2 मोठे गोल्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कोलॅप्स झाले आहेत. एका प्लॅटफॉर्मवर जवळपास $1.4 बिलियन म्हणजे 13,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि 22,000 रिटेल इन्व्हेस्टर्स अडकले आहेत. यामुळे सेबीने 2025 मध्ये दिलेली डिजिटल गोल्ड बाबतची चेतावणी ही अत्यंत योग्य ठरली आहे. नंबर 7, आता गुंतवणूकदारांनी काय करावं? नंबर 1, गोल्डला बाय ऑन डिप करा आणि लॉंग टर्म मध्ये होल्ड करा. नंबर 2, सिल्वर, छोटा अलोकेशन ठेवा, जास्त व्हॉलेटिलिटी सहन होत असेल तरच खरेदी करा. नंबर 3, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग, ठरलेलं पर्सेंटेज वाढलं तर प्रॉफिट बुक करून घ्या. नंबर 4, रेग्युलेटेड प्रोडक्ट्स वापरा. गोल्ड ETF, सिल्वर ETF, म्युच्युअल फंड यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. गोल्ड ETF च्या 1 युनिट फक्त 15 रुपयात मिळते. सिल्वर ETF चे युनिट सुमारे 25 रुपयापासून चालू होते. म्हणजेच अगदी छोट्या रकमेपासूनही तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. इन कन्क्लुजन, मार्केटमध्ये करेक्शन येतच राहणार, पण लॉंग टर्म मध्ये चांगल्या ऍसेटनी नेहमीच रिटर्न दिला. डिसिप्लिन ठेवा, रूल ऑफ थंब वापरा, रेग्युलेटेड राहा आणि भावनांवर नाही तर प्लॅनवर इन्व्हेस्ट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.